हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? माझं आत्ताच आली आहे, काही झालेलं नाही आहे माझं आणखी, बरं का. जस्ट आले आणि व्हिडिओ बनवू म्हटलं, थोड्या रील्स काढा काय म्हणून चेंज वगैरे काहीच केलं नाही. परंतु वायफायच गेले. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, वायफाय हे होत नाही आहे आणि माझा डेटा पूर्ण संपलेला आहे मोबाईलमधला. वायफाय कनेक्ट झालं तर रील्स बनवू शकते. म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ बनवू. आणि मला तुम्हाला एक दाखवायचं आहे पण की मी नाही आणलेलं, मला कोणीतरी दिलं आहे, तर तुम्ही ओळखायचं ती कोणी दिलं आहे ती, बरं का. तर हे बघा, छान अशी हँड पर्स आहे आणि लॉंग बेल्ट पण आहे त्याला. वन साईड पण आपण लॉंगमध्ये टाकू शकतो किंवा नुसतीच अशी पण घेऊ शकतो. आणि कलर पण बघा मस्त आहे, बरोबर की नाही? आवडला का तुम्हाला? रामा कलर आहे, रामा ग्रीन मस्त आहे. आणि हे कोणी दिलं हे तुम्ही सांगायचं. तुम्ही जर बरोबर ओळखलं तर मी तुमची कमेंट्स पिन करून ठेवणार, ओके. ज्याची पहिली कमेंट्स असेल आणि राईट्स बरोबर असेल तर मी ती कमेंट्स पिन करून ठेवणार. तुम्ही राईट ओळखलं तर, बरोबर, म्हणजे फर्स्ट टाईम त्यांची कमेंट फर्स्टलाच दिसणार. तर मी असं करेन. तर आजचा विषय असा आहे आपला, एकच मिनिट. आजचा विषय असा आहे आपला की तुझ्या आईचं लग्न करून देतो दुसरं. असं कोण म्हणते? असं कोण म्हणते हे मी तुम्हाला सांगायचं की तुझ्या आईचं दुसरं लग्न करून दे, बरं का. मी थोडासा कॅमेरा हे करत आहे. तर बरोबर आहे, त्याच्या आईचं त्यांना लग्न करून द्यायचं ठरवलेलं आहे. तर तुम्ही लग्नाला या लवकर, पत्रिका वगैरे तुम्हाला छापल्याला भेटतील आणि तुम्ही लग्नाला येऊ शकता, बरं का. तर त्याच्या आईचं लग्न करायची ती एवढी वाईट वेळ आलेली नाही आहे. तुमच्यासारखी हातबल नाही आहे त्याची आई, आणि तुमच्या सारखी नवऱ्याच्या जीवावर बसून खाणारी नाही आहे त्याची आई. त्याची आई स्वतः कमवते. त्याची आई लहानपणापासून स्वतः कमवते आणि स्वतःच्या कमाईचंच खाल्लंय तिनं, स्वतःच्या कष्टाचं. कधीही तिला सुख भेटलेलं नाही आहे आणि कधीही तिनं कुणाच्या जीवावर बसून 2 घास खाल्लेले नाही आहेत, बरं का. तुमच्या माहितीसाठी सांगते, कधीही तिनं दुसऱ्याच्या हक्काचं पण खाल्लेलं नाही आहे. तिनं जे काही खाल्ले ना ते फक्त आणि फक्त स्वतःच्या कष्टाचं आहे तिचं खाल्लेलं. त्यामुळे ती एवढी हे नाही आहे की तिला आधाराची गरज पडन, कुणाच्या दुसऱ्या परपुरुषाच्या आधाराची गरज पडन आणि म्हणून तिला लग्न करायचे किंवा तिचं लग्न करून दे असं सांगायचा अधिकार तुम्हाला कुणीच दिलेला नाही आहे, बरोबर की नाही. तुम्ही ते सांगण्याच्या पहिलंच जर का माझ्या मनात आलं ना तर मी डिवोर्स न घेता तुम्ही मला चॅलेंज करू नका. तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीत चॅलेंज केल्यानंतर काय होतं. कारण मी कधीही चॅलेंज आत्तापर्यंत हारत नाही आणि मी चॅलेंज त्याच गोष्टी करते ज्या मी करू शकते. जर लग्न कशासाठी करायचं असतं, जोडीदाराची साथ हवी असते, बरोबर की नाही. एकटेपणा वाटत असतो किंवा स्वतः काही कष्ट करत नसते आणि तिला कुणाच्या तरी जीवावर जगायची सवय लागलेली असते, त्यामुळे तिला लग्न करायची गरज पडते, बरोबर. किंवा आणखीन एक ऑप्शन आहे, शारीरिक सुखासाठी लग्न करतात. परंतु मला ह्याच्यातलं कुठलीच गोष्टीची गरज नाही. शारीरिक सुखाची गोष्ट गरज नाही आहे मला. दुसरा मुद्दा, मला कुणाच्या जीवावर बसून खायची सवय नाही आहे पहिल्यापासून, लहानपणापासून. जशी माझी आई ह्या जगातून गेली ना तसं मला कष्टाची सवय लागलेली आहे आणि तसं मी स्वतःच कमवून स्वतःच्याच कष्टाचं खाल्लेलं आहे. त्यानंतर मला एकटेपणा पण जाणवत नाही आहे, मला जोडीदाराची गरज पण वाटत नाही आहे. त्यामुळे मला तुम्ही असे सल्ले द्यायचे गरज नाही आहे
की तुझ्या आईचं लग्न करून दे, असं तुम्हाला माझ्या मुलांना सल्ले द्यायची गरज नाही आहे. माझी मुलं माझ्यासाठी काही करायला तयार आहेत. तुम्ही सांगायची गरज नाही आहे. मी आत्ता जर म्हटलं ना त्यांना की मला लिव्हिंगमध्ये राहायचं आहे किंवा माझं कुणावरती प्रेम आहे किंवा मला लग्न करायचं आहे, माझी मुलं एका शब्दाने सुद्धा मला रोखणार नाही आहेत. कारण मला तेवढा विश्वास आहे मुलांवरती. कारण मी त्यांना तसंच शिकवलंय आणि तसं जगवलंय आणि त्यांना तसं जगायला शिकवलंय. तर त्यांना माहिती आहे त्यांची आई कमजोर नाही आहे की तिला आधाराची गरज भासेल. आणि त्यांना हे पण माहिती आहे त्यांच्या आईनं जर ठरवलं ना तर ती कुणाच्याच बापाला ऐकत नाही, हे त्यांना पण माहिती आहे. त्यांनाच काय तर त्यांच्या बापाला सुद्धा ऐकत नाही तिनं जर करायचं काही ठरवलं तर. त्यामुळे मला तुम्ही सांगू नका मला काय करायचंय किंवा माझ्या मुलांना शिकवू नका की काय कर म्हणून. माझे मुलं मला कुठल्याही गोष्टीला रोकत नाहीये आणि त्यांची रोकायची हिंमत पण नाहीये. का माहिती आहे का? कारण ना मी त्यांना तसं संस्कार दिलेले आहेत. प्रत्येकाला जगण्याची आझादी असते, प्रत्येकाला आपलं आपलं जीवन जगायचं असतं आणि ज्याला त्याला आपल्या आपल्या पद्धतीनं जीवन जगू द्यायचं असतं. राहिला प्रश्न मी माझ्या मुलांना रोकटोक करण्याचा, तर ती एक माझा संस्कार देण्याची पद्धत आहे, त्यांना चांगलं वळण लागावं याची पद्धत आहे. नाहीतर मी माझ्या मुलांना कधीही अशा गोष्टीपासून रोखलेलं नाही आहे. आणि माझ्या मुलांनी जरी केलं ना, म्हणजे माझ्या मुलांनी जरी, तुम्ही सांगताय ना आता मुलीने केलं, आता मुलगा दुसरे कुणाचे आणन, तर आणू दे, मला काहीच फरक नाहीये. ज्यांनी इज्जत झाकायची, मुलीनं इज्जत झाकायची असते, मुलीनं घराची इज्जत सांभाळायची असते, तिला केलंय तर मी तिचा स्वीकार केलाय. हा तर माझा मुलगा आहे, बरोबर की नाही? तर त्यांना कुणाचेही आणू द्या, मी खुशीनं स्वीकार करेन. आणि मी जे ठरवले ना त्याच्यासाठी कुठली आहे आणि कशी आणायची ही जर तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही जीव देचाल, जीव. तर लक्षात घ्या, माझ्या विचारापर्यंत तुम्ही कधीच पोहोचू शकत नाही, कारण माझा लेवल विचारांचा खूप हाय आहे आणि तुम्ही एकदम खालच्या, बरोबर की नाही? तर माझ्या विचारापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाहीये. मी एकतर माझा मुलगा लग्न करायचं नाहीच म्हणतोय, परंतु मी त्याला एक अट ठेवलेली आहे, लग्न करायचं तर कशा मुलीशी आणि कुठल्या मुलींशी करायचं हे मी त्याला सांगितलेलं आहे. आणि मी जर माझी सून आणल ना, माझ्या मुलाने जर ती मला अधिकार दिले ना, तू म्हणशील ते आण मम्मी, तर मी कुठून आणल ना हे मी सोशल मीडियावरती दाखवणार आहे, लपून चोरून सुद्धा करणार नाहीये. कारण ना मी अशी तुमच्यासारखी नाही आहे, जातीसाठी माती खाईल, परंतु त्याच्या पलीकडे माणुसकी बघल, माणसाचं प्रेम बघल, समजून घेईल, माणूस म्हणून वागवल, माणूस म्हणून समजून घेईल, जनावर म्हणून तुमच्यासारखं नाही वागवणार आहे. समजलं का? तुम्ही जातीच्या नावाखाली ना फक्त माणसाला त्रास देतात. त्यामुळे तुम्ही मला सांगू नका आणि माझ्या मुलांना बी शिकवू नका, तुझ्या आईचं दुसरं लग्न करून दे, तुझ्या आईनं सोडून दिलंय, तुझ्या आईनं हे केलंय. हो, दिलंय मी सोडून, मी खुलेआम सांगते, मी सोडून दिलेलं आहे. आणि का दिलेलं आहे ही सुद्धा मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही लोकांनी माझ्या मुलांना जर भडकवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मुलांना जर काही शिकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सुद्धा मी सोडणार नाही, एक लक्षात घ्या. पुढचा व्हिडिओ तुमच्या नावाने येतील आणि पुढचे व्हिडिओ तुमच्यावरतीच बनतील, या गोष्टीची पण दक्षता घ्या. आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळे माझ्या तुम्हाला वाटलं का की मुलगा सांगणार नाही आहे? माझे मुलं मला काही गोष्टी नाहीत सांगत, परंतु अशा काही गोष्टी असतात ना जे त्या माझ्या रिलेटिव्ह असतात, ते माझे मुलं मला लगेच शेअर करतात. तर तुम्हाला सांगायचे, फालतू गोष्टी माझ्या मुलांना शिकवू नका. मला करायचं असतं ना तर मी आज 10 वर्ष वाट बघितली नसती, 10 वर्ष एकटी जीवन जगले नसते. समजलं का? आणि आता इथून पुढचं जीवन माझं राहिलं किती मला माहिती पण नाही. तर मला त्या गोष्टीसाठी गरज नाही आहे की कुणाच्या तरी आधार घेईल आणि काय म्हणतात, आगीतून उठवून फुटफुट्यात पडल, हे मला नाही करायचं. समजलं का? आणि मला करायचं, ज्या दिवशी करायचं असेल ना त्या दिवशी मी आम्ही तर सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून सोडल आणि मग करल. कारण
ज्याला साठी नाही स्वतःसाठी जगता येतं ना, तो माणूस कशालाही घाबरत नाही. आणि मी कशालाच घाबरत नाही, कारण मी एवढ्या सगळ्या घावांनी आता ही बनली आहे ना. जसं म्हणतात ना, सोन्यावर जेवढे घाव पडतात तेवढं सोनं चमकतं, तसंच काहीसे माझं झालेलं आहे. माझ्यावर एवढे घाव पडलेले आहेत ना, तर आता मी शक्यच नाही आहे की मी म्हणजे असं तुमच्यासारखे भंगार विचार करेन. कारण तुमचे असे भंगार भुरसटलेले विचार, भुरसटलेले अजून बी तुम्ही त्या घाणीतच जगत आहात, भुरसटलेल्या विचारामध्ये. थोडं बाहेर निघा, बाहेरचं जग काय आहे हे बघा. तुम्हाला नुसतं खायचं, भांडायचं, मारामाऱ्या करायच्या आणि जबरदस्ती करायची, लोकांना टॉर्चर करायचं, लोकांना त्रास द्यायचा. ह्याच्या पलीकडे तुम्ही काही शिकलात का नवीन? तुम्ही काही नवीन केले का? तुम्हाला कोणी चार लोकांनी नवजले का? तुम्ही काहीतरी वेगळं केले? तुमच्या आजूबाजूचे लोक थुकतात यार तुमच्यावरती, आणि तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्याला जवळ सुद्धा उभा करत नाहीयेत. तुमच्या घरात कोणी मेलं तर तुम्हाला घोटभर चहा सुद्धा आणून देत नाहीयेत. मग विचार करा ना, तुम्ही कसे माणसं आहात. बरोबर की नाही? कसे माणसं आहात तुम्ही, स्वतःलाच विचार करा. तसं मी आज एक हाक दिली ना, माझ्यासाठी 100 लोक तरी कमीत कमी उभा राहतील. काय, मला जर अडचण आहे म्हणून मी एक आवाज दिला ना, तर माझे 100 लोक तरी कमीत कमी उभा राहतील. तुम्ही फक्त तुमच्या दारात 4च लोक उभा करून दाखवा आवाज दिल्यानंतर. कुणी येणार नाही, कारण तुम्ही कुणाला जात नाही. मौत दारावरून चालली तर तुम्ही दरवाजे लावून बसतात, असे आजूबाजूचे लोक सांगायचे मला नवीन सुरुवातीला. आणि मी स्वतः पण बघितले की हो कितीदा. त्यामुळे मला तर चांगल्या पद्धतीने माहिती झाले तुम्ही काय लोक आहात आणि कुठल्या जातीचे आहात. तुम्ही माणूस म्हणायच्या जातीचे नाही. तुम्ही जनावरं सुद्धा बघा, जनावराला सुद्धा जीव लावल्यावर ते सुद्धा माणसासारखं वागतात. परंतु तुम्ही इतके घाणीतले किडे आहेत. तुम्ही कधीच फक्त रेंगता तुम्ही दुसऱ्याच्या शरीरावरती घाण करत, पण तुम्ही कधीही सुधारणार नाहीयेत आणि तुम्ही कधीही पुढे जाणार नाहीयेत. बघा ना, तुमची सगळी पैदाश तशीच आहे. सगळी पैदाश तशीच आहे तुमची. एवढे ते झालेले आहेत ते सुद्धा बघा, तुमचं बघून तुमच्यासारखंच वागतात. त्यांना तरी कमीत कमी चांगलं शिकवा, त्यांना तरी जग दाखवा, त्यांना तरी जगाशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे शिकवा. 4 लोकांमध्ये कसं बसायचं उठायचं असतं, 4 लोक कसे आपल्या जवळ करायचे असतात, किंवा 4 तुम्हाला बाहेरचं काय माहिती आहे का हो? तुम्ही अजून बी अंगठा बहादरच आहात का नाही? तुम्ही अजून बी अंगठा बहादर. मला तुमचं एवढं सगळं काढायचं नसतं, बोलायचं नसतं, पण तुम्ही मला पिना करता, पिना. नाही, तुझ्या फ्रेंड्स यांनी काय केलं माहिती आहे का, मुलाला म्हणजे कुठेतरी भेटल्यानंतर थांबवून बोलले त्याला, आणि त्याला असं म्हणतात की घरी ये, आईला घेऊन घरी ये, राहायला दे घर तिकडचं सोडून, असं कर तसं कर. आणि तो म्हणे की मी माझ्या मम्मीच्या पुढे जाऊ शकत नाही, माझ्या मम्मीला एवढा त्रास होतो तर आम्ही नाही येणार आहे. तर ते डायरेक्टली काय म्हणतात, तुझ्या मम्मीला एवढा त्रास होतो तर म्हणे तुझ्या मम्मीचं दुसरं लग्न करून दे. माझ्या मुलाला असं शिकवतात. मुलांवरती काय परिणाम होतो तुम्ही सांगा. आणि माझी मुलं आत्ता सध्या कुठल्या वयात आहेत की जास्त त्यांना असं काही बोलणं योग्य आहे का तुम्ही सांगा. ह्या लोकांना, हे जर लोक शिकलेले एवढे शहाणे असते तर त्या लोकांनी हा शब्द माझ्या मुलाला यूज केला असता का तुम्ही सांगा फ्रेंड्स. तुम्ही चुकीचं आहे का नाही हे आपण मुलांपाशी बोलू शकतो का आणि बोलावं का? अशा गोष्टी, मुलांवरती काही परिणाम होईल, ते कुठल्या वयातला आहे ह्याचा तरी विचार करायला पाहिजे होतं का नाही. हे असे नालेक लोक आहेत. एवढंच नाही तर हो ते काय म्हणायचे आता तुम्हीच सांगा. असं शिकवायचे माझ्या मुलाला, लहान होता त्यावेळेला. तुम्ही म्हणता ना की मुलांना नातेवाईकांचं प्रेम भेटलं नाही, पण माझे नातेवाईक एकदम टाकून दिलेले हो. माझ्या मुलाला काय शिकवतात माहिती आहे का, त्याची म्हणजे माझी जी मुलगी आहे ती त्याची बहीण नाही आहे, आणि त्याच्या चुलत्याची जी मुलगी आहे ना, म्हणजे माझ्या मुलाच्या चुलत्याची जी मुलगी आहे माझ्या धीराची, ती त्याची बहीण आहे. तुम्ही सांगा, तिला दिदी म्हणू नको, ही तुझी दिदी आहे, अशी माझ्या घरातली लोक शिकवतात. म्हणजे त्याची सख्खी बहीण त्याची बहीण नाही आहे, आणि त्याची चुलत बहीण त्याची बहीण आहे, असं माझ्या मुलाला लहान होतं तेव्हा शिकवत होते माहिती का. आणि हा मला सांगायचा येऊ, मम्मी माझी दिदी कोणती दिदी आहे, ती दिदी आहे का. मी त्याला असं विचारलं कोण म्हणलं तुला, तर त्यांनी मला घरातल्यांचं नाव सांगितलं. असं म्हणतात की ती जी दिदी आहे ती तुझी दिदी आहे, ही दिदी तुझी दिदी नाही आहे. इतके नीच लोक आहेत तुम्ही सांगा, इतके थर्ड क्लास लोक आहेत की स्वतःच्याच नाताला असं शिकवायचं की ती तुझी ही बहीण नाही आहे, ती तुझी बहीण आहे. किती हलकट आणि किती नीच आहेत विचार करा.
मग ह्यांनी चांगले संस्कार दिले असते, ह्यांनी चांगलं शिकवलं असतं, ह्यांनी चांगलं माझ्या मुलांना प्रेम दिलं असतं, माझ्या मुलांना चांगले संस्कार दिले असते, ही अपेक्षा तुम्ही सोडून द्या. बिलकुल नाही. कारण मला माहिती आहे, आम्ही राहिलोय तिथं. आणि जे तिथं आता मुलं राहतात ना त्यांच्यासोबत, समजा त्यांच्या लेकीचे मुलं आहेत, म्हणजेच माझ्या नंदेचे, समजा माझ्या दिराचे मुलं आहेत, त्या मुलांवरती काही संस्कार आहेत ना, हे जर तुम्हाला सांगितलं ना तर तुम्हाला पण खरं वाटणार नाही. त्या आजीच्या कपाटमधून पैसे चोरतात, छोटेच आहेत तर आजीच्या कपाटमधून पैसे चोरतात, बाहेर जाऊन खातात पितात, काहीही करतात. आणि अक्षरशः माझ्या मुलापेक्षा थोडे मोठे आहेत ते मुलं, बरं का. नंदेची वगैरे माझ्या मुलापेक्षा खूप मोठे मुलं आहेत. ती मुलं ड्रिंक करतात, अश्लील व्हिडिओ बघतात. त्याच्या सीड्या माझ्या नवऱ्याला सापडल्या होत्या. सीडी म्हणजे कशावर बघत होते काही माहीत नाही. ते एका रूममध्ये झोपायचे आणि तिथं रात्रीच्या लावायचे आणि ब्ल्यू फिल्म बघायचे ते. तर ह्यानं आणि कितवीमध्ये ते मुलं, 10वीमध्ये, कोण 9वीमध्ये, कोण 8वीमध्ये, असे होते. असं पण नव्हते की खूप मोठे होते. त्या टायमिंगचा विषय आहे हा. म्हणून मी माझ्या मुलांना घेऊन बाहेर पडले ना, ते मी म्हणते माझे मुलं आज कमीत कमी मला थोडाफार त्रास देत असतात आणि आई वडिलांनाच त्रास देतात, तो विषय वेगळा. परंतु अशा फालतू ह्याच्यापासून माझे मुलं लांब आहेत. ह्यानं त्या सीड्या तिथून आणून घरात ठेवल्या होत्या. घरात ठेवल्या आणि साफसफाई करताना मला ते सापडल्याच्या नंतर मग मी ह्याच्याशी भांडण घालत राहिले की घरात मुलं असतात, म्हणजे माझी मुलं छोटे होते, आता कुठेही खेळताना उचकतात पाचकतात. म्हटलं हे काय आणून ठेवले, माझ्या मुलं लहान लहान आहेत, तुला लाज नाही वाटत का, असं तसं बोलल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की भाच्यांच्या आहेत म्हणून, ती लोक असं बघतात तिथं म्हणून मी आणून ठेवलं. मग मी अक्षरशः मी तुम्हाला सांगते, डस्टबिन जे असतं ना कचरा जाळायचं, त्या डस्टबिनमध्ये मी ते पूर्ण सिड्या जाळून टाकल्या. कारण माझ्या मुलांच्या जर हातात गेलं त्यांच्यावर काही परिणाम नाही. आज मी इथं खुलेआम तुम्हाला सांगते, त्याबद्दल सॉरी. परंतु तुम्ही लोकांना असं वाटतं की त्यांना प्रेम भेटायला पाहिजे होतं सगळ्याचं, ते चुकीचं आहे. ते प्रकार करतात ते तसले घाणेरडे. समजा आता घरात मुली आहेत, मामाच्याच मुली, आता माझी झालं, परत ते दुसऱ्याची झालं, तर म्हणजे असं जर ते बघत असतील आणि उद्या जर त्यांच्या मनामध्ये काय आलं काही केलं तर काय करायचं, बरोबर की नाही. म्हणून सुद्धा मी विचार करायची माझ्या मुलीला कधी मी घरात एकटी ठेवायची नाही, किंवा ते लोक जर माझ्याकडे आले तर मी माझ्या मुलीला कधीही घरात ठेवत नव्हते. मी विश्वासच ठेवला नाही त्या लोकांवरती. दुसरा मुद्दा, ते लोक आजीच्या कपाटमधून उघडून पैसे वगैरे घेतात, चोरी करून. ती म्हातारी वय झाले, लक्षात राहत नाही, चोरी वगैरे करायची, पैसे घ्यायचे, खायचे प्यायचे तिकडंच. नंतर परत चुलतेचे कपडे काढून ठेवलेले माझ्या नवऱ्याने, असं आता फ्रेश होण्यासाठी कपडे वगैरे काढून ठेवले, त्याच्या पर्समधून पण पैसे गायब करायचे. असं तोच सांगायचा, मी काही कधी बघितलं नाही, परंतु असं तो सांगायचा की माझी पोरं असंच करायला लागल्यात, पोरं पैसे चोरतात, असं करतात, आईचे पण चोरतात, माझी पण गेल्यानंतर असं करतात तसं करतात. मग ते माहिती झालं मला. आणि म्हणून मी माझ्या मुलांना त्यांच्यासोबत जास्ती कधी राहू दिले नाही. मी त्यांच्यासोबत माझ्या मुलांना बसू उठू दिलं नाही आणि त्यांच्याशी जास्त संपर्क ठेवला नाही. जेव्हा बी ते येतील तेव्हा 2 दिवस 4 दिवस राहायचे ना, तरी पण मी माझ्या मुलांना जास्त त्यांच्यासोबत ठेवायचे नाही. म्हणजे नाही का असं बिझी ठेवायचे की इकडं जा तिकडं जा, क्लासला जा, खेळायला जा, असं मी करत होते. म्हणून मी तुम्हाला सांगते, खरंच ही सगळी अशी घाणेरडी लोक आहेत हो, आणि खूप घाण आहेत. खूप ह्यांच्यात अशी घाण इतकी भरलेली आहे ना की विचारायची सोय. म्हणून मी ह्या लोकांपासून तुम्हाला सांगते, ह्या इतक्या घाणीतून मी बाहेर पडले आणि आज हेच लोक परत माझ्या मुलांना वाईट शिकवतात. म्हणजे मला जसं समजलं ना रात्री, तेव्हापासून माझं डोकं खूप जास्त चिडलेलं आहे. माझा मुलगा म्हणतो, जाऊ दे मम्मी, नको एवढं टेन्शन घेऊ, तुझा लगेच BP हाय होतो आणि तू टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. आणि ते म्हणू दे, माझी मनामध्ये आलं तर मी करून देईल, माझ्या मनामध्ये आलं तर मी काय करायचं ते करून. म्हणलं तू त्याला बोलायला पाहिजे होतं. माझ्या जर मनात आलं तर मी माझ्या आईचं लग्न लावून देईन, दुसरं देईन, तिसरं देईल, चौथं देईन, किती बी देईल, तुला काय करायचं, बरोबर की नाही. कारण करणारे तयार असल्यानंतर तुम्ही इच्छेसारख्या कुत्र्यांनी सांगायची गरज काय आहे. आणि मी तुमच्या आई बहिणीसारखी अशी नाही हो.
नाही, तुमच्या आई बहिणीसारखी नाही आहे मी, की अशी एकतर माहेरात कुत्र्यासारखी पडलेली असते, नाहीतर सासरी गेले तर एकटीच राहत असते, सासूला सोडून देते, सासऱ्याला सोडून देते, विधवा असून ह्याची बहीण एकटी राहते, सासूसोबत राहत नाही. काय सांगायचंय तुम्हाला? अशा टाकून दिलेली आहे यांचं सगळं खानदान, म्हणून हे दुसऱ्याला शिकवतात वाईट. तसं आम्ही आज 10 वर्ष झालं राहतोय ना, माझ्या मुलांसोबत राहते मी, एकटी राहत नाहीये. त्यामुळं माझी मुलं कधीही येतात, कधीही जातात. आणि शक्यतो मी घरी कधी असते, सॅटर्डे संडे असते, तर सॅटर्डे संडे सुद्धा माझ्याकडे भरपूर येणारे जाणारे असतात, माझे मित्रमैत्रिणी वगैरे सगळे येतात भेटायला, माझी मुलं घरी असतात. त्यामुळे आम्हाला असली घाण सवय नाही आहे, कारण आमचे संस्कार चांगले आहेत आणि आम्ही असं चांगल्या खानदानाचे आहोत, तुमच्यासारखे असे घाण खानदानाचे नाही आहेत जे दुसऱ्याला लुबाडलेलं, लुटलेल्या जागा, लोकांना व्याजाने पैसे द्यायचा ह्याचा बाप. फ्रेंड्स, आता मी सगळंच बोलणार आणि सांगणार आहे तुमचं नीच कुत्र्यांनो. व्याजाने ह्याचा बाप पैसा द्यायचा दुसऱ्यांना आणि लोकांकडनं ह्यानं पैशाच्या बदल्यात त्या जागा लिहून घेतल्यात लोकांकडनं. इतक्या तळतळीन हळहळीचं ह्यांच्याकडे इस्टेट आहे सगळी, माहिती आहे का? मी जी ही सोडलंय ना, ही तुझा बंगला, गाडी, पैसा, नाणं जे काही सोडले ना, हे तुझ्या गांडीत घालून घे आणि आग लाव, त्याला पेटव. कारण तुझं सगळं बऱ्यापैकी तर 50% तुझं कष्टाचं आहे आणि 50% तर तुझ्या बापाने असंच लोकांना लुटलेले. हो फ्रेंड्स, हे व्याजाने पैसे द्यायचे लोकांना आणि त्याच्या बदल्यात पैसे नाही रिटर्न दिले की त्या लोकांच्या जागा लिहून घ्यायचे सह्या करून. असं करून ह्यांनी लुटले. एवढी मोठी भदाडभर जागा घेऊन ठेवली जिथं की ह्यांचं सगळं खानदानच काय सगळं अख्खं पिढ्याना पिढ्या जरी आणून पुरल्या ना तरी जागा राहील शिल्लक. एवढे नीच लोक आहेत ही. ह्या लोकांनी लुटले लोकांना, चोऱ्या माऱ्या करतात, शिंदळकी करतात, ह्याच्या त्याच्यासोबत पळपळू जाऊन काही करतात. हे असलं यांचं खानदान नासकं टाकून दिलेलं आहे. म्हणून हे दुसऱ्यांच्या लेकरांना तसं शिकवतात आणि दुसऱ्याला तसं बघतात. अरे नीच कुत्र्या, तुझ्या तर तोंडात तर पडतीलच रे. जो रात्री बोललायस ना तू माझ्या मुलाकडे, तुझ्या तर तोंडात आळ्या पडतीलच, परंतु तुझ्या नागांडीत सुद्धा आळ्या पडतील. एक लक्षात घे. इतकी जळकी वृत्ती आहे तुमची. गांड ना तिकडं नेऊन तुझं सगळं खानदान. तुझ्या खानदानाचं लाव, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, जेवढे लावायचे तेवढे. नाही तर माझ्याकडे आणून दे. मी ना असे तुम्हाला असं लाख लाख रुपये देतील ना, असे गिराईक बघून देते तुझ्या आईला, बहिणीला, सगळ्यांना, आणि तिथं नेऊन चढव. मला माहिती आहे फ्रेंड्स, मी खूप बोलतेय, परंतु माझं कालपासून डोकं फिरलेलं आहे. माझं डोक्यातनं जात नाहीये. जोपर्यंत मी बोलणार नाही ना तोपर्यंत जाणार नाही. आणि तुम्हाला असं वाटेल की एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून, अहो ह्यांनी सांगायची यांची लायकीच काय, यांची अवकात आहे का? एवढं सगळं तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा सांगा, ह्यांची लायकी आहे का मला बोलायची आणि मला शिकवायची? मला करायचं जर असतं तर मी 10 वर्षापासून अशी राहिले असते का? आणि इथून पुढचं पण मी तुम्हाला सांगितलंय, मी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलंय की नाही, मी प्रेमाच्या विरोधात नाहीये. मला जर कुणावरती खरंच प्रेम झालं, मला जर खरंच कुणी आवडलं तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. आणि मी तुम्हाला का चोरून ठेवन? तुमच्यासारखं तर रोज एका जणासोबत जाऊन येत नाहीये ना. तुम्ही जे जाता रोज पालतं पडायला, रोज एका खाली जाता, पैसे देता, जाऊन येता तुमच्या आग जिरवून, तसं तर तुमच्या खानदानासारखी आमच्याकडे चपलेजवळ सुद्धा उभा करणार नाहीये. समजलं का? माझ्या अख्ख्या खानदानामध्ये ना कुणीच काहीच कधीच केलेलं अजूनपर्यंत मला आठवत नाही. आता इथून पुढचं आम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाहीये. आमचं एवढं खानदान चांगलं आहे, पण तुमचं खानदान बघा किती टाकून दिलेलं आहे. सगळ्या अशी घाण आहे तुमच्या खानदानामध्ये आणि तुमचं खानदान असं सगळं सडल्यासारखं आहे. म्हणून तर सगळे असे पडलेले आहेत, कारण तुम्ही सगळं लोकांचं लुटलेलं, पापाचं घेतलेलं आहे ना. म्हणून एकाचं पण चांगलं नाहीये तुमच्या घरामध्ये. सगळ्यांचा आयुष्याची उद्ध्वस्तपणा झालेला आहे आणि सगळ्याचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे आणि सगळे असे गेलेले आहेत तुमचे कामातून सगळे. फक्त तुमचं ना शमशानात जायचं राहिले, कारण तुमच्या ना काय म्हणतात, तुमची तिरडी तयार आहे, फक्त तुमची झोपायची वेळ आहे. इतकं तुम्ही सडलेले आहेत आणि इतकं तुम्ही टाकून दिलेले आहात, इतकं तुम्ही नालायक नीच आहात. तुमच्यासारखे थर्ड क्लास कोणी नाहीये. तर याद धरून राहता. यापुढे जर तू परत कधी माझ्या मुलांना भेटला आणि माझ्या मुलांना जर असं शिकवण्याचा प्रयत्न केला ना, तर मी तुला खरोखर आत खेचन. तुला सांगतेय, पहिलं सांगतेय तुला, तुझ्या सगळ्या ह्याच्यावर तू पाणी ओतून हाताने घेऊ नको आणि आमच्या ह्याच्यामध्ये तोंड घालायला येऊ नको, तोंड घालू नको आमच्या मॅटरमध्ये.
आम्ही बघू, आम्हाला काय करायचंय काय नाही करायचंय ते. माझ्या मुलांच्या तू 4 हात नाही 100-500 फूट लांब राहतो माझ्या मुलांपासून. अवकातीमध्ये राहायचं, स्वतःच्या घरातलं स्वतः बघायचं, दुसऱ्याला शिकवायचं नाहीये. तर चला फ्रेंड्स, मला काही गोष्टी खूप हर्ट होतात, कारण की मला कोणी शिकवायची गरज नाहीये मी काय करायचं. आणि खास करून हा मला बोलला असताना तरी काही वाटलं नसतं मला, मी ह्याची तिथंच मारून रिकामी झाली असते. परंतु हा माझ्या मुलाला शिकवायला गेला, मुलाला बोलायला गेला. आणि माझा मुलगा आहे लेकरू किती लहान हो, त्या लेकरावरती काय परिणाम होईल तुम्ही सांगा. म्हणून मी एवढं सगळं बोलते, कारण ना मला माझ्या मुलांना कुणी असं वाईट बोललेलं अजिबात चालणार नाहीये, मी तुकडे करेल. तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खास